तर पोट्ट्यो बारामतीच्या व्हिडिओचा हा आहे पार्ट 4 मध्ये बघा. हे बारामतीचं आहे एअरपोर्ट म्हणल्यावर तुम्ही थक्क झाला असाल. एअरपोर्ट नाही, हे आहे बारामतीचं बसस्थानक. बारामतीचं बसस्थानक असल्या भारी क्वालिटीचं बनवलेलं आहे. नाव तर बघा कसलं भारी दिसतंय. ही दादांची कृपा हो, दादांची बारामती ही दादांचीच कृपा आहे सगळी. एकदम असं हेवी क्वालिटीमध्ये एवढं भारी बनवलेलं आहे ना. बारामतीतलं विमानतळ म्हणजे बसस्टँड असल्या क्वालिटीचं बनवलेलं आहे. इथं प्रत्येक जणाला बसायला जागा एकदम व्यवस्थित. असं तिथं खाली सगळे लोकांसाठी हे गाळे काढून ठेवलेत, ज्याला काय मार्केटिंग करायचं आहे, काय विकायचं आहे त्याच्यासाठी. आणि पूर्ण ग्रीन सगळं गार्डन. आणि एकही गोष्ट अशी नाही का तिथं व्यवस्थित केलेलं नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित, स्वच्छतेच्या बाबतीत पण एकदम क्लीननेस. आणि हे बघा बाहेरनं बारामतीचं एअरपोर्ट कसं दिसतंय. हे बारामतीचं एअरपोर्ट का म्हणतोय मी, कारण की दादांनी बसस्थानकालाच एअरपोर्ट बनवलं आहे. असल्या क्वालिटीचं होतं आहे. आणि सगळ्या बस अशा व्यवस्थित लागत होते. आणि बाहेर दादांचे असे बॅनर लागलेले होते. मनाला खूपच दुःख वाटत होतं दादांचे असे बॅनर बघून. आणि ते पण बारामतीच्या एअरपोर्टच्या बाहेर. खूपच वाईट वाटत होतं. दोन्ही बाजूंना दादांचे बॅनर लावलेले होते. भावपूर्ण श्रद्धांजली, बारामतीचा वाघ हरपला, असं बॅनर बघून मनाला दुःख वाटलं. आणि हा एक शेवटचा बॅनर बघितलं. देवा, खूप मोठी चूक केलीस की बारामती ज्यांनी घडवली तोच माणूस आता बारामतीत नाही आहे.